नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो, आपण सकाळच्या सत्रामध्ये जी काही प्रश्न विचारण्यात आलेली होती DFSL एक्झाम सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट या पदाकरताची, ते आपण पहिल्या शिफ्टचे क्वेश्चन मित्रांनो आपण ॲनालिसिस केलेले आहे। तर मित्रांनो, आता आपल्याकडे जे आहे सेकंड आणि थर्ड शिफ्टचे देखील काही मोजके आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याकडे जे की उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो, जे की आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करणार आहोत। जर मित्रांनो तुमची एक्झाम उद्याला असेल किंवा मित्रांनो तुमची एक्झाम येत्या 23 सप्टेंबरला असेल, तर मित्रांनो तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। कारण का तुम्ही जर समजा या टॉपिकवर आधारित मित्रांनो अभ्यास केला तर 100% मित्रांनो तुम्हाला त्याचा येत्या परीक्षेमध्ये मित्रांनो फायदा होणारा असेल आणि मित्रांनो तुम्हाला त्या प्रकारे चांगला अभ्यास देखील करता येणारा असेल मित्रांनो। जर तुम्ही मित्रांनो टेक्निकलसाठी अजूनही आपलं टेक्निकल क्वेश्चन बँक किंवा नॉन टेक्निकल घेतलं नसेल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या मित्रांनो। कारण का त्यामधले बरेच प्रश्न परीक्षेमध्ये मित्रांनो 100% विचारली जात आहेत, ज्याची रिव्ह्यू तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर व त्यासोबतच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील मित्रांनो तुम्ही चेक करू शकता। ज्या काही विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिलेली आहे त्यांना मित्रांनो 100% त्याचा फायदा झालेला आहे। त्यामुळे मित्रांनो आपले जे काही टेस्ट सिरीज आहेत किंवा नोट्स आहे, टेक्निकल क्वेश्चन बँक आहे, शेवटच्या तासांमध्ये मित्रांनो तुम्ही त्याचा अतिउत्तमरित्या मित्रांनो सराव जर केला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल। तर पाहूया आपण काही प्रश्न जे की मित्रांनो विचारण्यात आलेले आहे। जर मित्रांनो तुमच्या शिफ्टमध्ये या प्रकारचे क्वेश्चन असले असते तर अधिक चांगले। तर मित्रांनो जर तुमच्या शिफ्टमध्ये हे क्वेश्चन नव्हते तर मित्रांनो तुमच्याकडे कोणते क्वेश्चन होते ते देखील मित्रांनो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। तर सुरुवातीला पाहू आपण मराठी सेक्शन, ज्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते। तर मराठी सेक्शनमध्ये जे की सुरुवातीला विजन या शब्दाचा थोडक्यामध्ये अर्थ जो की विचारण्यात आलेला होता। त्यानंतर हतभाग्य या शब्दाचा देखील अर्थ या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। त्यानंतर प्रयोगावर आधारित एक प्रश्न विचारण्यात आला होता। समानार्थी शब्द यावर 2 प्रश्न होते। त्यानंतर विरुद्धार्थी प्रश्न यावर देखील 2 प्रश्न विरुद्धार्थीवर विचारण्यात आलेले होते। तर फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्टमध्ये जे काही मराठी ग्रामर होतं ते मित्रांनो कॉमन पद्धतीनेच क्वेश्चन त्यामध्ये विचारण्यात आलेला होता। परंतु विरुद्धार्थीमध्ये त्यांनी श्रोता या शब्दाचं थोडक्यामध्ये या ठिकाणी विरुद्धार्थी विचारण्यात आलेलं होतं की श्रोताचं विरुद्धार्थी शब्द काय होतो। त्यानंतर म्हणी व लिंग व प्रकार यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर जे काही बेसिक टॉपिक आहेत जे की आपण आपल्या ई बुकमध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेले होते, तर ते सर्व बेसिक टॉपिकवरच यावर तुम्हाला भरपूर प्रश्न विचारली जात आहे। त्यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांना जे काही हे सर्व काही इझी म्हणजे की सोपं जात आहे। त्यानंतर वाक्यप्रचार यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर वाक्य पृथक्करण यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि समास तर यावर हमखासच तुम्हाला प्रश्न जो आहे तो विचारण्यात येत आहे। तर ही काही महत्त्वपूर्ण टॉपिक आहे जे की परीक्षेमध्ये प्रश्न वारंवार विचारले जात आहेत। तर काही शिफ्टला पॅसेज देखील आलेला होता, तर काहींना पॅसेज हा विचारलेला नाही आहे मराठी ग्रामरमध्ये। तर पॅसेज देखील येत आहे, तर पॅसेज येत नाहीत देखील आहे। तर पॅसेजचा आला तरी पॅसेज तुम्हाला ते पॅसेज वाचन करून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं उत्तर हे 5 मिनिटामध्ये शोधता येतं। परंतु हे काही जे टॉपिक आहे याचा तुम्हाला घरूनच अभ्यास करून जावा लागणारा असतो। त्यामुळे तुम्ही याचा चांगला अभ्यास करून घ्या आणि आपले नोट्स आणि ई बुक यासाठी अतिशय महत्त्वाचे असतील। आणि टेस्ट सिरीज जर तुम्ही आता टाइम नाही तुमच्याकडे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीजला इग्नोर करा। नोट्स आणि टेक्निकल क्वेश्चन बँक मित्रांनो नक्की ट्राय करा जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर। त्यानंतर आहे इंग्लिशमध्ये जे की इनकरेक्ट स्पेलिंग यावर आधारित देखील प्रश्न होते। त्यानंतर सिनोनियम अँड अँटोनियम्स म्हणजे की समानार्थी आणि विरुद्धार्थी यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते, जे की आकडेवारी देखील पाहू शकता। इररवर देखील प्रश्न होते। त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक्स म्हणजेच की थोडक्यामध्ये या रिलेटेडच हा क्वेश्चन्स आहे, तर स्पेलिंग मिस्टेक्स देखील होता। त्यानंतर रिझनिंगमध्ये पाहू आपण, रिझनिंगमधले जे काही महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत, रिझनिंगमध्ये नंबरिकल सिरीज आहेच, अल्फाबेट सिरीज आहेच, त्यानंतर ग्रॅफ क्वेश्चन आहे। तर ग्रॅफ क्वेश्चनमध्ये एक तुम्हाला ग्रॅफ दिला जात आहे, त्यावर देखील क्वेश्चन्स येत आहेत। त्यानंतर निष्कर्ष काढणे, तर निष्कर्ष काढणे या प्रकारचे जे प्रश्न असतात ज्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 उदाहरणे दिली जातात, त्यावरून तुम्हाला निष्कर्ष काढून त्याचं उत्तर निवडायचं असतं। तर हा सर्वात कठीण स्वरूपाचे क्वेश्चन असतात, ज्यासाठी खूप वेळ हा आपला खर्चत असतो। त्यामुळे तुम्ही या प्रकारच्या प्रश्नाचा तुम्ही थोडक्यात सराव करून घ्या, म्हणजे परीक्षेमध्ये तुमचा वेळ हा खर्च होणारा नसेल। कारण का निष्कर्ष काढण्यामध्ये आपल्याला खूप वेळ गेल्यामुळे आपल्याला दुसऱ्या क्वेश्चनसाठी वेळ पुरत नाही। त्यानंतर आहे आकृती शोधणे, आकृती शोधणे देखील प्रश्न याच्यावर येत आहेत की आकृती शोधण्यासाठी। त्यानंतर दिशा ओळखणे, दिशा ओळखण्यावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न जे की विचारले जात आहेत। त्यानंतर जीएसचा सेक्शन पाहू आपण, तर जीएसच्या सेक्शनमध्ये प्रश्न असा होता की बेदनूरचा किल्ला हा कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर चालुक्य घराणे या संदर्भात देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। त्यानंतर विषारी कीटक रंग कोणता, तर अत्यंत विषारी कीटक रंग, थोडक्यामध्ये हा टेक्निकलचा प्रश्न असावा
करावा, कारण का टेक्निकलमध्ये जो आज सेकंड शिफ्टमध्ये ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी होता, जो की हा क्वेश्चन्स थोडक्यामध्ये 10वीच्या विज्ञानावर आधारित आहे, त्यामुळे हा त्या सामान्य विज्ञानामधला हा प्रश्न आहे. तर लॅबोरेटरी असिस्टंटचा ज्यांचा कोणाचा सिनियरचा पेपर असेल तर त्यांनी इंग्लिशमध्ये जे प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी आपल्याकडे टेक्निकल क्वेश्चन बँक आहे, MCQ क्वेश्चन बँक, ज्यामधले 100% प्रश्न आज परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर त्यांच्यासाठी तुमच्यासाठी हा टेक्निकल क्वेश्चन बँक हा अतिशय महत्त्वाचा असणार असेल मित्रांनो. त्यानंतर ERSO जे की कधी सुरू करण्यात आलं, तर ERSOची जी स्थापना आहे की ह्याची जी आहे जी की मे 2023 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ERSO. तर याचं उत्तर तेच होणार असेल. त्यानंतर सुपर कॉम्प्युटर संदर्भात देखील परीक्षेमध्ये प्रश्न होता. स्मार्ट सिटी विषयी देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर 2022 नुसार जे काही प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना आहे, ज्याला PMMVY देखील असं म्हणतात, तर प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनामध्ये कोणत्या राज्याची नोंदी जे की सर्वाधिक झाल्या आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर मूलभूत कर्तव्यासंदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना जे की कधी झाली, तर 1873 साली जे आहे सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि कोणी केली असा प्रश्न होता, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी आहे ती केलेली आहे. तर सत्यशोधक समाजावर म्हणजे की हा इतिहास रिगार्डिंग हा क्वेश्चन होता. त्यानंतर पुन्हा शेवट क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागाची नागरी लोकसंख्या सर्वाधिक आहे? जे काही प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक नागरी लोकसंख्या अधिक आहे कोणत्या जे की प्रशासकीय विभागाची. तर थोडक्यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये आपण सकाळच्या शिफ्टमध्ये पाहिला होता, ज्यामध्ये जनगणनावर आधारित प्रश्न होता, तर सेकंड आणि थर्डमध्ये आय थिंक्स यापैकी लोकसंख्येवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे की जनगणना आणि लोकसंख्या हे 100% फिक्स क्वेश्चन जे की परीक्षेमध्ये विचारली जात आहेतच. त्यासोबतच या ठिकाणी तुम्ही हे देखील पाहू शकता की राज्य आणि त्या राज्यामधले विशेषतः जे काही किल्ले असतील, लोकनृत्य असतील, त्यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक PDF देखील उपलब्ध आहे. तुम्ही त्याचा जर अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होणारा असेल. जर आणि तांत्रिकी प्रश्नांचं मित्रांनो आपण जर डिस्कस करायला पाहिलं तर तांत्रिकेमध्ये जे काही आपण आपल्या टेक्निकलमध्ये कव्हर केलेलं आहे त्यामधलेच बहुतांशी रिलेटेड क्वेश्चन्स परीक्षेमध्ये आलेले आहेत. कारण का आपण त्यामध्ये जे काही डिग्री लेवलचा, 10th लेवलचा, 12th लेवलचा आपण दर्जा वापरलेला आहे. जसं की सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी आपण 12th लेवलचं सायन्स आणि 10th लेवलचं सायन्स आपण मिक्स करून क्वेश्चन स्वरूप बनवलेले होते. त्यामुळे 100% त्याला विद्यार्थ्याचा फायदा झालेला आहे. जर तुम्ही ते घेतलं नसेल तर आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जर ऑलरेडी मटेरियल असेल तर तुम्ही हे काही टॉपिक जे आहेत जे आपण सांगितलेले आहेत या व्हिडिओमध्ये, या टॉपिकला आधारून मित्रांनो तुम्ही अभ्यास करा. 100% तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा हा होणारा असेल. जर तुम्हाला या व्यतिरिक्त प्रश्न हवे असतील तर मित्रांनो, किंवा तुम्हाला माहिती असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, किंवा आपला जो ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला ही प्रश्न आम्हाला तुम्ही पाठवू शकता मित्रांनो. जर आपला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना शेवटच्या तासांमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपला MCQ क्वेश्चन बँक हवा असेल तर नक्की त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा आणि सर्व काही मटेरियल मिळून घ्या मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.